मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 100% भरलं। धरणाच्या 12 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रात 45,500 क्युसेकनं विसर्ग। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 6 गावांना पुराचा वेढा। हसनाळा, रावनागव हे गावं पाण्याखाली। एसडीआरएफ पथकाच्या वतीनं बचाव कार्य सुरू। 5 जणांनी जीव गमावला असल्याची गावकऱ्यांची माहिती। बीडमधील पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान। केज तालुक्यात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अनेक ठिकाणी शेतीला तलावाचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं जगबुडी आणि नारंगी नदीचं पाणी। जनजीवन विस्कळीत। नालासोपारा पश्चिमेतील सोपारा गास रोड पाण्याखाली। पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांचे हाल। पूर्व डॉनलेन परिसर आणि मुख्य रस्त्यावरही पाणीच पाणी। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप। रस्त्यावरील कार गेली पाण्याखाली। दोरीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न। रत्नागिरीच्या आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना। दरड कोसळल्यानं 3 तास वाहतूक होती ठप्प। दरड हटवण्यात यश। 3 तासांनंतर वाहतूक सुरू। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना फटका। काही ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या। रत्नागिरीत परचुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं। नारळाच्या बागेत 8 फूट पाणी। खेडमधील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा। लातूरच्या अहमपूर ते शेणकूड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद। मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर। शेणकूड जवळील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूर गावातील दुधना नदीवर पूल दुसऱ्यांदा वाहून गेला। तात्पुरता उभारण्यात आलेला पूल कोसळला। दरम्यान ग्रामस्थांनी पुढील पाईपवर लाकडी पळ्या टाकत तात्पुरता रस्ता तयार केला। लातूरच्या उदगीर तालुक्यातील बोरगाव नदीला पूर। पुराचं पाणी धडकनाळ बोरगावमध्ये शिरलं। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान। जनजीवन विस्कळीत। गावकरी आश्रयासाठी मंदिरात। पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागातील तारापूर चिंचणी भागात जोरदार पावसाच्या सरी। पालघर जिल्ह्यातील भात रोपण्या पूर्ण। भात पिकांना उभारी देणारा पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे मूर्तिकारांच्या केंद्रांमध्ये पाणी शिरलं। मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती भिजल्या। चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्या वस्त्यांची वाताहत। तिवरे गावात धनगरवाडीतील ग्रामस्थांचा खडतर प्रवास। रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही। आजीनं घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका। पळशी गावात मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतात शिरलं पाणी। विदर्भात पावसाचा जोर कायम। पूर्णा नदी ओव्हरफ्लो। हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। 53,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस। 108 गावांमधील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान। 53 जनावरांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू। महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल। बुलढाण्याच्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पेंटाकळी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले। प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा। किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यात पूरस्थिती। सांदोशी गावाला जाणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी। सांदोशी आणि बावळे गावाचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला। परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे 52 पैकी 45 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। येलदरी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीला पूर। निर्गुणा नदीच्या पुलावरून 4 ते 5 फूट पाणी। 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला। पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले। 64,412 क्युसेकनं विसर्ग सुरू। विष्णुपुरीचे आणखी 2 दरवाजे उघडले जाणार। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। 5 ते 6 गावांमध्ये पूरस्थिती। हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। काही नागरिक धोकादायक स्थितीत अडकल्याची माहिती। लातूरच्या उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावमध्ये पुराचं पाणी। गावात मोठं नुकसान। उदगीर देगलूर महामार्गावर वाहतूक ठप्प। बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अनेक लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। चिखली ते मेहकर रस्ता। नागपूर ते मुंबई महामार्गासह इतर अनेक रस्ते बंद। घरांची पडझड झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान।
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. खांब गावाजवळ पाणी साचलं, महामार्गावर आलं पाणी. 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यातील जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस. सीतानहाणी नदीला पूर. पावसाचा जोर वाढल्यानं परिसरातील तलाव आणि बंधारे भरले. वाशिमच्या उतावळी नदीला पूर. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प. रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी उतावळी नदीत प्रवाहित केलं. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर. महागाव बाळखेड रस्ता बंद. 2 दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसानं चंद्रपूरकरांची चिंता वाढली. पाऊस असाच सुरू राहिल्यास चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता. चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महाबळेश्वर तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस. कोयना, कन्हेर, ढोम, उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ. महाबळेश्वरमध्ये मागच्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद. भिवंडीत रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीलगतच्या परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती. ठाणे शहरात मुसळधार पाऊस. कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शाळकरी मुलांना बोटीच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हलवलं. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. पावसामुळे चांदोली धरण 91% भरलं. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 6,500 क्युसेकनं विसर्ग. खेडमधील औशी गावाला मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा फटका. मुसळधार पावसामुळे औशी गावात पूरस्थिती. गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला.